नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील कृतीची आवश्यकता का आहे, तसेच आपल्या मनाचे दोन प्रकार कोणते, अंतर्मन व बाह्यमन यांच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा फरक काय आहे आणि अंतर्मनाला प्रतिसाद कसा द्यायचा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कृतीची आवश्यकता. कोणत्याही क्षेत्रात पुढं जायची, प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्याच प्रकारे मदत करेल असा आधार मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केला, त्याची तत्व सिद्धांत समजून घेतले, तर त्या शक्तीचा वापर तुम्हाला या कामी करून घेता येईल. परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. आपण सिद्धांत कशाला म्हणतो? तुम्ही जर हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र केलात तर तुम्हाला त्यातून पाण्याचा 1 रेणू मिळतो. ही तर गोष्ट आपण शाळेत शिकलेली. आता हा प्रयोग तुम्ही कितीही आणि कशाही प्रकारे करा, त्यातून पाणीच तयार होतं. जर तुम्ही ऑक्सिजनचा आणि कार्बनचा प्रत्येकी 1 अणू एकत्र केलात तर त्यापासून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी गॅस तयार होईल. पण तुम्ही त्यात ऑक्सिजनचा आणखी 1 अणू मिसळला तर त्यापासून वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाला पोषक असा कार्बन डायऑक्साईड तयार होईल. लक्षात घ्या, ही तत्व, हे सिद्धांत विश्वात सर्वत्र सारखेच असतात. ती विश्वाच्या पाठीवर कुठंच बदलत नाहीत. यांनाच तर आपण सिद्धांत म्हणतो. आपल्या अंतर्मनाचं कार्यही या तत्वापेक्षा वेगळं नाही. तुम्हाला रासायनिक किंवा भौतिकशास्त्रातील कळांचा वापर करायचा असेल तर त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी आधी अंतर्मनाचं आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं अत्यावश्यक आहे. पाणी हा असा द्रव पदार्थ आहे जो आपला मार्ग स्वतःहून शोधतो. हे तर सर्वमान्य तत्व आहे. हे तत्व पाण्यालाच नाही तर अन्य द्रव पदार्थांनाही लागू पडतं. प्राचीन इजिप्तमधल्या जाणकारांना हे तत्व माहीत होते. विशाल पिरॅमिड उभा करताना पिरॅमिडच्या पायांचा समतोल साधण्यासाठी जाणकारांनी याच तत्वांचा नियमांचा वापर केला आहे. आधुनिक काळातले अभियंते देखील चलविद्युत निर्मितीसाठी याच तत्वांचा नियमांचा वापर करतात. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, हा देखील असा जगमान्य त्रिकालबाधित सत्य नियम होय. सोनं तापवलं तर ते प्रसरण पावतं, मग ते भारतातील असो की इंग्लंडमधलं वा जपानमधलं. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात या जगमान्य सर्वमान्य सत्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता तो विचार, परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतं, हे देखील सत्य आहे. तुमची प्रार्थना फलद्रूप होते, कारण तुमचं अंतर्मन हा देखील एक सिद्धांत आहे. मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्याला अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आखून दिलेला खात्रीशीर मार्ग. विजेचा एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला माहीत आहे की वीज ही उच्च विभवापासून निम्न विभवाकडे वाहते. विजेचा दिवा लावताना किंवा एखादं विजेचं उपकरण चालवताना तुम्ही हा सिद्धांत मुळीच बदलत नाही. अशाच प्रकारे अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही मानवजातीला वरदान ठरतील असे अनेक शोध लावू शकता. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. बायबलमध्ये सहज, स्पष्ट आणि सुंदरपणे विश्वासाची व्याख्या सांगितली आहे. जो या पर्वताला सांगेल तिथून दूर हो आणि समुद्रात जा, ज्याच्या मनात यत्किंचितही शंका नसेल, पूर्ण विश्वास असेल की तो जे म्हणतो ते नक्की होणारच, तर तो जे म्हणेल ते नक्कीच होईल. तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास म्हणजे तुमच्या अंतर्मनातील तीव्रतेने येणारे विचार, या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही. तुम्हाला येणारे विविध विचार, अनुभव, घटना, आजूबाजूची परिस्थिती
तुमच्या बाबतीत घडणारी कृती या सर्व बाबी तुमच्या अंतर्मनानं तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली प्रतिक्रिया होय. तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता त्या बाह्य गोष्टींमुळे मिळत नाहीत, तर तुमच्या अंतर्मनानं त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळेच असे अनुभव येत असतात. समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना, धारणांना, अंधश्रद्धा आणि भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवा. कायम शाश्वत आणि सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवायला, जो तुम्हाला तुमच्या जीवनात सौख्य, शांती आणि आनंद देईल. त्याच्या मार्गावर वाटचाल करायला आजच सुरुवात करा. जे लोक दिलेल्या सिद्धांतांची, तत्त्वांची विश्वासपूर्वक अंमलबजावणी करतील त्यांना स्वतःबरोबरच इतरांसाठी शास्त्रशुद्ध व परिणामकारक प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ हे क्रिया, प्रतिक्रिया या नियमावरच अवलंबून असतं. विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अंतर्मनानं विचाराला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच होय. हा प्रतिसाद तुमच्या विचारांची साधर्म्य दाखवत असतो. तुमच्या मनात आरोग्य, सुख, शांती, शुभ भावना आणि सकारात्मक विचार यांचा प्रवाह निर्माण झाल्यास आयुष्य ही चमत्कारांची मालिकाच बनते. आता आपण मनाचे 2 प्रकार पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि